जडला जीवा तुझ्या या जीवा रंग चुकला ठोका तसा वाढे संग हे सपन हे पहाटेच इशारा हे नजरेचा मला. नमस्कार भावांनो, मी हर्षल वाहिले स्वागत करतो तुमचं आपल्या हर्षल स्टेटस क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, तुम्ही डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे आपण अशा प्रकारे स्टेटस एडिटिंग आज आपल्या अलर्ट मोशन ॲपमधून करणार आहोत. तर भावांनो, आपण जे काही सर्व शेक इफेक्ट बिटमार्क यूज केलेला आहे, तर त्याची लिंक आपण ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर इझिली तर तुम्ही इथून डाउनलोड करून यूज करू शकता. चला तर भावांनो, जरा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर सर्वप्रथम आपलं जे अलर्ट मोशन ॲप आहे तर ते आपल्याला ओपन करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला मी बिटमार्क प्रीसेट दिलेली आहे, तर ती इम्पोर्ट करून घ्यायची आहे. आणि आपली जी शेक इफेक्टची पण प्रीसेट दिलेली आहे, तर ती पण आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायची आहे अगोदर. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला अगोदर आपल्या शेक इफेक्ट जी प्रीसेट दिली आहे त्याच्यामध्ये यायचे आहे. तर आपले जे स्टार्टिंगच्या 3 लेअर आहेत तर त्या सिलेक्ट करून घ्यायच्या, 3 लेअर. आणि सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॉपी लेअर करायची आहे. इथं लेअरच्या ऑप्शनवर जाऊन 3 लेअर आपण कॉपी करून घेऊ. त्यानंतर आपल्या बिटमार्कवर येऊन इथं पेस्ट करून घेऊ. तर अशा प्रकारे काही पेस्ट केल्यानंतर तुम्हाला परत आपली जी सेकंडवाली बिटमार्क असेल तर त्याच्यावर जायचं आहे. तर त्याच्यावर पण पेस्ट तिथं पण आपल्याला जे आपल्या 3 लेअर आहेत तर त्या पेस्ट करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्या पुढच्या बिटमार्कवर वरती जायचं आहे. त्यानंतर आपली ज्याची जी ड्युरेशन असेल तर ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. शेवटपर्यंत वाढवण्यासाठी अगोदर आपल्याला त्या लेअरवरती क्लिक करायचं. त्यानंतर इथं स्पीडचं ऑप्शन आहे, तर स्पीडवरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला याची ड्युरेशनही वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व प्रकारच्या आपल्या लेअर आहेत तर त्या ॲड करून घ्या. तर हे आपल्याला 20 सेकंदापर्यंत लावायचं आहे. तर आपल्या इथं जे 20.4 सेकंद आहे तर तेवढ्यापर्यंत आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर भावना आपण एवढ्यापर्यंत आपल्या लेअर ॲड करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंग पॉईंटवरती जायचं आहे. तर स्टार्टिंगला गेल्यानंतर आपल्या ज्या सॉन्गच्या लिरिक्स आहेत तर त्या लिरिक्स आपल्याला इथून अगोदर चेंज करून घ्यायचं आहे. तर आपल्या त्या लेअरवरती जायचं आहे. त्यानंतर एडिट टेक्स्टमध्ये जायचं आहे आणि इथून आपली सिम्पल मराठी फॉन्टच आपण यूज केले, तर इथून आपल्याला डायरेक्टरित्या चेंज करून घ्यायचं आहे. तर आपले जे सॉन्गला आपण बिटमार्क ऑलरेडी लावलेले आहेत तर त्यानुसार लिरिक्स तुम्ही चेंज करून घ्या. जर आता मी संपूर्ण चेंजेस नाही करत बसत, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे. आणि त्यानंतर आपला इथून आपला फोटो जो असेल तर तो फोटो पण चेंज करायचा आहे. त्यासाठी आपल्याला फोटोच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे, तर कलर अँड फिलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला फोटो आपला चेंज करून घ्यायचा आहे. तर फोटो चेंज केल्यानंतर त्यानंतर आपल्याला मूव आणि ट्रान्सफरमध्ये यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्या व्यवस्थितरित्या फोटोला आपल्या सेट करून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपले सर्व आपल्याला लिरिक्स आणि आपलं जे सॉन्गचे जे लिरिक्स आहेत तर त्या आणि फोटो सर्व जे तुमचे फोटो असतील ते पण चेंजेस करून घ्या. तर भावना चेंजेस करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे, त्यानंतर आपले ज्या 3 लेअर आहेत तर त्या 3 लेअरला सिलेक्ट करून घ्यायच्या. त्यानंतर इथे वरचे जे आपलं ग्रुपचं ऑप्शन आहे फर्स्टवाला, तर तिथं क्लिक करायचं आहे. तर आपलं ते 3 लेअरचा एक ग्रुप तयार होऊन जाईल. तर त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे सर्व 3 लेअर जे आहेत तर त्या सर्वांचा आपल्याला ग्रुप क्रिएट करून घ्यायचा आहे.
तर एवढं झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं भावांनो, मला आपल्याला शेवटची जी बिटमार आहे तर तिच्यावर यायचं आहे. तर तिच्यावर आल्यानंतर आपला जो फोटोचे जे आपण ग्रुप बनवले तर त्या सर्व सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला लेंथ सर्वांची जी लास्टची बिटमार आहे आपली जी 20 सेकंदावरती तर तेवढ्यापर्यंत वाढून घ्यायची आहे. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं भावनो, प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. तर त्या अगोदर भावनो तुम्हाला काय करायचं, जी आपली शेवटची लेयर आहे तर तिला सिलेक्ट करायचं आहे. आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथे याची झेड एक्सेसची जी व्हॅल्यू आहे तर ती आपल्याला अगोदर 11,000 करून घ्यायची आहे. तर त्याची झेड एक्सेसची व्हॅल्यू आपल्याला 11,000 केल्यानंतर हे असं काहीसं छोटं होऊन जाईल. तर त्यानंतर आपल्याला परत मूव आणि ट्रान्सफरमध्ये जाऊन त्याला व्यवस्थितरित्या असे ते सेट करून घ्यायचं आहे. तर सेट केल्यानंतर त्यानंतर आपल्याला परत दुसऱ्या लेअरवरती जायचं आहे. दुसऱ्या लेअरवरती गेल्यानंतर याची झेड एक्सेसची व्हॅल्यू तर ही आपल्याला 10,000 ठेवायची आहे. 10,000 केल्यानंतर याला आपलं जे एक्स आणि वाय जो ॲक्सिस आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही लेअर त्या लेअरच्या वरती सेट करायची आहे. तर आपल्याला प्रॉपर पूर्ण त्याच्या वरती सेट करायची नाही, तर अर्ध्यापर्यंत सेट करून घ्यायची आहे. तर अशा रीत्या एवढ्या तुम्ही सेट करून घ्या. त्यानंतर आपली जी तिसरी लेअर असेल तर तिची झेड ॲक्सिसची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला तर त्याची झेड ॲक्सिसची व्हॅल्यू ही आपल्याला 9,000 करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व लेअर हे 1000च्या प्रकारे ठेवून व्यवस्थितरित्या एकदम सेट करून घ्या. तर म्हणून एवढं करून झाल्यानंतर आपली ही जी लेअर आहे तर ती आपली लास्टची लेअर येईल 1000पर्यंत. लास्टची नाही येणार, सेकंड लास्ट वर येईल 1000पर्यंत. आणि जी एकदम लास्टची लेअर असेल वरची तर तिला आपल्याला 500 करायची आहे. तर तिला आपण इथून झेड ॲक्सिसची व्हॅल्यू ही 500 करून घेऊ. तर भावना अशा प्रकारे एवढं काही सेट झाल्यानंतर तुम्हाला परत आपल्या स्टार्टिंग पॉईंटवरती यायचं आहे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती जाऊन इथून ऑब्जेक्टवरती जायचं आहे. ऑब्जेक्टवरून जाऊन आपण कॅमेरा ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर कॅमेरा ऑब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आपल्या मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन स्टार्टिंगला एक बिटमार लावायची, त्यानंतर पुढच्या बिटमारवरती जायचं आहे. आणि इथं जो आपला कॅमेरा आपल्या इथं बॉक्सचा जो आयकॉन आहे तर त्याला ओपन करायचं, नंतर इथं कॅमेराचं ऑप्शन आहे त्याला ऑन करायचं आहे. तर इथं आपण सर्वप्रथम आपण तेवढं एवढं नंतर तुम्हाला आपला अशाला वरती स्क्रॉल करत जायचं आहे जोपर्यंत आपली जी लेअर आहे तर ते आपल्याला दिसत नाही तोपर्यंत. तर भावांनो, जी आपली जी पहिली लेअर होती तर तिच्यापर्यंत आपल्याला याला घेऊन जायचं आहे. म्हणून त्याच्या अगोदर तुम्हाला काय करायचं, तर बॅक जायचं, इथं कॅमेरा ऑप्शन मध्ये जायचं आहे. कॅमेरा ऑप्शन मध्ये जाऊन इथं जे फोकस ब्लर ऑप्शन आहे तर ते ऑन करायचं आहे.
त्यानंतर बॅक द्यायचं आहे. परत तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथं सेट करून घ्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला परत दुसऱ्या लेअरवरती दुसऱ्या बिटमारवरती जायचं आहे. जेड ची व्हॅल्यू याला स्क्रॉल करून कमी करून घ्यायची. जोपर्यंत कमी करायची तोपर्यंत आपला जो दुसरी लेअर आहे तर ती प्रॉपर फोकस होत नाही तोपर्यंत. तर आपली जी दुसरी लेअर आहे तर ती इथं फोकस झालेली आहे. तर तिथपर्यंत ठेवायचं. त्यानंतर परत आपल्या पुढच्या बिटमारवरती जायचं आहे. याला परत स्क्रॉल करून तुम्हाला जी तिसरी लेअर असेल तर ती तिसरी लेअर जोपर्यंत फोकस होते तोपर्यंत तिला झूम करत राहायचं आहे. त्यानंतर इथं झेड आणि एक्स व्हॅल्यूला सिलेक्ट करून तुम्हाला व्यवस्थितरित्या सेंटरमध्ये सेट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व काही बिटमार असेल तर त्यांना आपण सेट करून घेऊ. तर भावना एवढ्यापर्यंत तुम्हाला 20 सेकंद सेट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी पुढची जी कॅमेरा फिल्टरची जी आपल्या कॅमेरा ऑब्जेक्टची जी लेअर असेल तर तिला इथून कट करून घ्यायचे, ट्रिम करून घ्यायचे आहे. तर तुमचा इफेक्ट हा अशा प्रकारे काही बसेल. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं वरनं इथं आपली जी कॅमेरा ऑब्जेक्टवरती जायचं आहे, मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे. त्यानंतर आपलं जे इथं कर्वचं ऑप्शन आहे तर त्याला सिलेक्ट करायचं आहे आणि हा अशा प्रकारे काही तुम्हाला कर्व द्यायचा आहे. तर एवढं नंतर तुम्हाला थ्री डॉट वरती जायचं आहे. थ्री डॉट वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला कॉपी चं ऑप्शन येईल तर तो कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला पुढच्या बिटमार्कवरती जायचं म्हणजे सेंटरवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं थ्री डॉट वरती क्लिक करून इथं कॉपी पेस्ट करू टू ऑल की फ्रेम तर याच्यावरती पेस्ट करायचं आहे. तर तुमच्या सर्व जे आपण आता की फ्रेम लावल्या तर त्यांना सर्वांना कर्व लागून जाईल. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. सर्वांना बॅक आल्यानंतर आपली जी सेकंड वेळा आपण जो शेक इफेक्ट दिला होता तर त्याची जी ग्रुप लेअर आहे तर तिला कॉपी करून घ्यायचं आहे इथून. तर कॉपी करून झाल्यानंतर इथून तुम्हाला पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथं आपली जी पुढची बिटमार असेल तर त्याच्यावरती व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर आपल्या ज्या स्पीडचं ऑप्शन आहे तर त्या स्पीडच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे. तर एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथून तर आपली जी लेअर आहे तर ती व्यवस्थितरित्या एकदा सेट करून घ्यायची आहे सेंटरमध्ये. जर तुम्हाला इथं ब्लर काही वाटत असेल तर आपली जी कॅमेरा फिल्टरची जी लेअर आहे तिला सिलेक्ट करून एकदम लास्टवरती जायचं आहे. त्यानंतर ती झेड ॲक्सिसची व्हॅल्यू ही कमी करून घ्यायची आहे. तर अशा रीत्या काय दिसेल. तर त्यानंतर परत तुम्हाला पुढच्या लेअरवरती जायचं आहे. आपली ही लेअर जी अगोदरची आहे ती कॉपी करायची आपल्याला. परत कॉपी करण्या अगोदर भावना तुम्हाला इथं एडिट ग्रुपवरती जायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथून ही इमोजी आहे तर इमोजी चेंज करू शकता. त्यानंतर इथं परत ग्रुपचं ऑप्शन आहे तर ग्रुपवरती जाऊन तुम्ही इथून तुमचा फोटो जो असेल तर तो फोटो सुद्धा तुम्ही इथं कलर अँड फिल्डमध्ये जाऊन चेंज करू शकता. नंतर बॅक यायचं तुम्हाला.
तर ही लेअर आहे आपली जी ग्रुपची, तर ती कॉपी करायची आहे. त्यानंतर आपल्या पुढच्या बिटमॅपवरती पेस्ट करून घ्यायचं आहे आणि यांचा जो सर्वांचा फोटो चेंजेस करून घ्यायचा आहे. तर एवढं झाल्यानंतर आपल्याला इथं जे एक्सपोर्टचं बटन आहे, तर एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची क्वालिटी असेल ती क्वालिटी सिलेक्ट करून घ्या. इथे एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या.